नमस्कार, मी अमित कत्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि पहलगाम हल्ल्याबाबतची सर्वात मोठी एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे. या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकर असल्याचं समोर आलेलं आहे आणि याच आदिलने पर्यटकांवरती गोळ्या चालवल्याची माहिती सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे. आदिल हुसेन ठोकरने लष्कर ए तोयबाच्या पाकिस्तानमधील कमांडर सैफुल्लाह कसुरी आणि अबू मुसा यांच्याशी संग करून पहलगाम हल्ल्याची योजना आखल्याची माहिती समोर येते. अनंतनागमध्ये राहणारा वलीम मोहम्मद ठोकरचा आदिल हा मुलगा आहे. 22 एप्रिलला पहलगाम जवळील बैसरन इथे हल्ला झाला आणि 26 पर्यटकांचा यात मृत्यू झाला. या हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल सध्या फरार आहे आणि त्याच्या साथीदारांचा युद्ध पातळीवरती सध्या शोध घेणं सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षांचा आदिल 2018 मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होताना दिसलेला होता. तेव्हा तो खरं तर प्रसिद्धीच्या झोतात आला आणि त्याच वर्षी आदिल पाकिस्तानला गेला आणि त्यानंतर तो बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानातील दहशतवादी संघटना LET मध्ये सामील झाल्याची माहिती समोर आली. 2024च्या मध्यात आदिल पुन्हा राजौरी पूंछ भागामध्ये आणि या वर्षाच्या सुरुवातीला घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत तो दिसलेला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये आदिल नियंत्रण रेषेवरून भारतात परत घुसला. दोडा किश्तवाड भागामध्ये तो सक्रिय होता आणि आता याच आदिलच्या मुसक्या आवळण्याची तयारी तपास यंत्रणांनी सुरू केलेली आहे. प्रशांतीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. काय नेमकी माहिती समोर येते? हल्ल्याचा मास्टरमाइंड जो आहे तो आदिल असल्याचं समोर येत आहे. बरोबर, या हल्ल्याचा मास्टरमाइंड जो आदिल आहे त्यांनी लष्कर ए तोयबाच्या कमांडरसोबतच ज्या पद्धतीने संपूर्ण पहलगामच्या वर जो हल्ला झाला, निष्पाप पर्यटकांवरती जो हल्ला झाला होता, त्या 26 जवळपास पर्यटक दगावले होते, त्या सगळ्या संदर्भात जर बघितला आपण तर त्या सगळ्या कट रचनामागे आदिलच हा मुख्य कटकर्ता होता अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्वाचं आहे की हा जो आदिल आहे हा 2018च्या जवळपास हा पाकिस्तानमध्ये गेला होता. पुन्हा 2024 मध्ये तो या भागात पाहायला मिळाला, भारतामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. आणि त्यानंतर जी माहिती पुढे आलेली आहे, साधारणतः जी माहिती अशी आहे की साधारणतः राजौरी आणि पूंछ या भागामध्ये साधारणतः हा 8 दिवसापूर्वी पाहायला मिळाला होता. आणि लष्कर तोयबाच्या 2 प्रमुख कमांडर जे आहेत त्यांच्यासोबत त्यांनी हा संपूर्ण कट रचला होता. त्यामुळे त्याचा आता मुसक्या आवडण्याचा प्रयत्न भारतीय लष्कर आणि निमलष्करी दल जे आहे आणि सोबत जम्मू काश्मीर पोलीस देखील करत आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या मुसक्या आवडण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या वतीने देखील युद्ध स्तरावरती होत आहे. स्टुडिओ निश्चित आपल्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर सध्या आपल्यासोबत आहेत. महाजन सर, या हल्ल्याचा जो मास्टरमाइंड आहे तो आदिल असल्याचं समोर आलेला आहे. असं आहे की मास्टरमाइंड एक असतो, त्याच्याबरोबर अजून 5-6 जण असतात आणि त्याच्याशिवाय त्यांना मदत करणारी एक 15-20 फौज असते. तर हे सगळेच महत्वाचे असतात आणि या सगळ्यांनाच पकडायला पाहिजे आणि त्यांना पकडून मारायला पाहिजे. तर त्याच्याकरता आता म्हणजे इंटेलिजन्स बाबी चालू आहेत, शोध मोहीम सुरू झालेल्या आहेत आणि मला खात्री आहे की पुढच्या काही वेळामध्ये हे जे दहशतवादी जे याच्याकरता जबाबदार होते त्यांना नक्कीच मारलं जाईल. आणि जर हे दहशतवादी म्हणजे जनरली असं म्हटलं जातं की दहशतवादी जे काश्मीरमध्ये असतात त्यांचं आयुष्य 5 किंवा 6 महिन्याहून जास्त नसतं. म्हणजे पुढच्या काही वेळात ते नक्कीच 100% मारले जाईल. आणि जर त्याच्यातले काही जर दहशतवादी जर म्हणजे भारतातले किंवा काश्मीरमधले असतील तर अर्थात आपण अजून एक कारवाई त्यांच्या विरुद्ध करतोय की त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती सुद्धा डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतोय. जसं काल झालं होतं, 3 घरांना उडवून देण्यात आलं होतं. तर ते तर होईलच, होतच राहील. परंतु या दहशतवाद्यांपेक्षा त्यांचे जे समर्थक आहेत ते सुद्धा अतिशय भयंकर आहेत. आपण जर बघितलं असेल, जर तुम्ही आजची जर पाकिस्तानची वर्तमानपत्र वाचली असतील आणि तुम्ही ती आरामात इंटरनेटवरती वाचू शकता, डॉन किंवा अशी, तर त्यांनी काही भारतीय नेत्यांची नावं दिलेली आहेत ज्याची नावं मला घ्यायची इच्छा नाहीये. म्हणतात की बघा, हे भारतीय नेतेच म्हणतात की मुसलमान भारतामध्ये सुरक्षित नाहीत म्हणून दहशतवाद्यांनी हल्ला करून हिंदूंना मारलं. तर हे जे अशा प्रकारचं जे समर्थन दिलं जातं दहशतवाद्यांना, सो कॉल्ड राजकीय पक्ष म्हणा, काही तथाकथित विद्वान म्हणा, तथाकथित ऍक्टिव्हिस्ट म्हणा, तथाकथित NGOज म्हणा, यांचं काय? तर हे सगळे जे रॉंग म्हणजे ज्यांना यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई व्हायलाच पाहिजे. म्हणजे ज्यांनी फिजिकली मदत केली, ज्यांनी दहशतवाद्यांना रस्ता दाखवला, ज्यांनी दहशतवाद्याला खायला आणि प्यायला दिलं, त्यांच्यावर तर कारवाई होतेच आहे, होईलच ते. परंतु जे त्यांना जे वैचारिक समर्थन जे लोक देत आहेत त्यांच्याविषयी काय, तर त्यांच्याविरुद्ध सुद्धा कारवाई करायची गरज आहे. कारण या सगळ्यांची नावं पाकिस्तानी वर्तमानपत्रात आली बरं का. तुम्ही तुमच्या रिसर्च टीमला कामाला लावा आणि त्यांची नावं काढा आणि त्यांच्याविरुद्ध काय हा सुद्धा प्रश्न कधी विचारायला लावा मीडियाला, जनतेला, बाकी लोकांना.
निश्चित महाजन सर, धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल.